मुलाच्या वाढत्या शरीराकरिता प्रोटीन तर महत्त्वाचं आहे, पण शाळेमध्ये नॉनव्हेज अलाउड नाहीये. त्याच्यामुळेच मी या ठिकाणी सोयाबीनची भाजी द्यायचं ठरवलं. त्यासाठी 1 पॅकेट सोयाबीन वडी कोमट पाण्यात भिजत ठेवली. आता पॅन मध्ये तेल, जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेऊ. प्रोटीन हे फक्त जिमवाल्यांसाठीच नाही तर प्रत्येक शरीराकरिता खूप गरजेचं असतं. मग मसल सपोर्ट करिता, स्ट्रेंथ करिता आणि त्याचसोबत दिवसभराच्या एनर्जी करिता स्टारचं सोया चंक फक्त 10 रुपयांचा पॅक आहे आणि एका कपामध्ये आपल्याला 52% प्रोटीन मिळतं, जे आहे पूर्णतः फॅट फ्री. आता एवढ्या वेळामध्ये आपलं हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित शिजलं होतं. आता यामध्ये चवीनुसार हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि धनापूड घालायची. व्यवस्थित मिक्स करायचंय आणि कपभर पाणी टाकून पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं. तर बघा, काही मिनिटातच आपली स्टारची सोयाबीन वडी भिजलेली आहे. यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूयात, म्हणजेच ही व्यवस्थित पिळून घेऊयात आणि लगेचच तयार झालेल्या या ग्रेव्हीमध्ये घालूयात. तर ग्रेव्ही बघा अगदी छान मऊसूत शिजली गेली आहे. यामध्ये अजिबात कांदा, टोमॅटो दिसत नाहीये, म्हणजेच ते मऊसूत असे शिजले गेलेत. आता यामध्ये लगेच सोयाबीन वडी घालायची, व्यवस्थित मिक्स करायचे आणि पुन्हा एकदा 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आपली चमचमीत सुकी सोयाबीन वडीची भाजी तयार झाली. तुम्ही देखील ही स्टार सोयाबीन वडी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.